सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज गुरुपौर्णिमा. आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. मी सुमित देशमाने, प्रगती हिलिंग्सच्या आपल्या या प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. गुरु कोण असतात? आपल्या आयुष्याला कलाटणी देणारं, नवीन दिशा देणारं जे तत्व आहे त्या तत्वाला गुरु म्हणतात. मग ती व्यक्ती असेल, ती परिस्थिती असेल, ती वस्तू असेल किंवा त्याला कारणीभूत ठरलेली कुठलीही घटना असेल. या चराचरामध्ये प्रत्येक व्यक्ती वस्तू परिस्थितीमध्ये एक गुरुतत्व आहे. हे गुरुतत्व त्या व्यक्तीसोबत त्या अखंड ब्रह्मांडाला कनेक्ट करत असतं. प्रत्येक ब्रह्मांडाचं गुरुतत्व आणि आपल्यामधील गुरुतत्व, प्रत्येक व्यक्तीमधलं गुरुतत्व समान असतं. अशा या गुरुतत्वाला नमन करून आपण आजच्या दिवसाची साधना करणार आहोत. गुरु हे केवळ आपल्याला मार्ग दाखवत नाहीत, तर ते आपल्या आयुष्याला एक नवी दिशा देतात. त्यामुळं गुरूंप्रती आदर, प्रेम, कृतज्ञता हे खूप महत्त्वाचं आहे. आजचा दिवस महर्षी वेदव्यास यांच्या जयंतीचा दिवस म्हणूनही साजरा केला जातो. तर अशा या मंगलदिनी, या शुभसमयी आपण अखंड गुरुतत्वाला शरण जाणार आहोत आणि आपल्यामधील जे गुरुतत्व आहे त्याला बळकटी देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. आपल्याजवळ जे पाणी आहे, काचेचा ग्लास भरून तुम्ही घेतला असेल. चमचा एक घ्यायला सांगितला होता शेवटीच्या मेसेजमध्ये. सर्वांनी तो ग्लास आपल्या जवळ ठेवायचा आहे. आपण आता प्रोसेसला सुरुवात करत आहोत. चमच्यानी ते पाणी आपल्या उजव्या हातावरती घ्यायचं आहे. थोडंसं पाणी, 3 ते 4 थेंब. उजव्या हातावरती पाणी घेतल्यानंतर तो हात आपल्या हृदयचक्राजवळ घ्यायचा आहे आणि माझ्या पाठीमागं मंत्रांचं पठण करायचं आहे. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरे पुंडरीकाक्षं सभायाभ्यंतरशुचिः. हे पाणी आपल्या क्राउन चक्रावरती हात घेऊन जायचं आणि संपूर्ण आपल्या शरीरावरती शिंपडायचं आहे. पुन्हा एकदा तसंच पाणी घ्यायचंय, 3 ते 4 थेंब उजव्या हातावरती. पुन्हा तोच मंत्र चांट करायचा आहे. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरे पुंडरीकाक्षं सभायाभ्यंतरशुचिः. हे पाणी आचमन करायचं आहे मुखशुद्धीसाठी. डोळे आता बंद राहतील. गॉगल, चष्मा काही लावला असेल तर काढून साईडला ठेवा. ज्यांना शक्य आहे त्यांनी सर्वांनी कॅमेरे चालू करा.
अजून एकदा पाणी हातामध्ये घ्या. 4 ते 5 थेंब. आपला डावा हात त्या पाण्यावरती ठेवा. उजव्या हातामध्ये पाणी घेतल्यानंतर डाव्या हात त्याच्यावरती ठेवा आणि मनामध्ये इंटेन्शन द्या, यदा कदाचित माझी ॲस्ट्रल बॉडी, माझी एनर्जी बॉडी जर माझ्यापासून लांब असेल, युनिवर्समध्ये भटकत असेल, तर मी विनंती करत आहे की ती माझ्याजवळ यावी आणि माझ्याजवळ येण्याआधी माँ गंगेमधून शुद्ध होऊन यावी. हे पाणी जमिनीवरती सोडून द्यायचं आहे. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, चेहऱ्यावरती एक सुंदरशी स्माईल, डोळे बंद, दोन्ही हात नमस्काराच्या पोझिशनमध्ये आपल्या हृदयचक्राजवळ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम शांति शांति शांति. मी माझं पूर्ण नाव, आपलं स्वतःचं पूर्ण नाव घ्यायचं आहे, जन्मतारीख, आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणाचं नाव घ्यायचं आहे, गोत्र माहीत असेल तर गोत्र उच्चारायचं आहे, आजच्या या गुरुपौर्णिमेच्या पावन दिवशी अखंड गुरुतत्वाला, ब्रह्मांडातील सर्वोच्च परमोच्च ऊर्जांना मनोभावे विनंती करत आहे, कृपा करा, तुम्ही तुमच्या अस्तित्वानं, तुमच्या ऊर्जा स्वरूपात माझ्या जवळ या आणि आजची ही साधना करण्यासाठी मला मदत करा, मला मार्गदर्शन करा आणि तुमच्या पवित्र ऊर्जांचं सुरक्षा कवच नित्य काळासाठी मला प्रदान करा. आपल्या जे गुरूंचं स्वरूप आहे ते आपल्याला आपल्या थर्ड आयवरती विराजमान करायचं आहे. आपल्या गुरूंना आपल्या थर्ड आयवरती स्थान द्यायचं आहे. आपल्या आयुष्यात जर गुरु नसतील तर आपल्या इष्टदेवतेला, म्हणजेच जी देवता आपल्याला सर्वात जास्त आवडते, उदाहरणार्थ स्वामी समर्थ, गजानन महाराज, गणपतीराया, मारुती यांना स्थान द्यायचं आहे, किंवा आपल्या कुलदेवाला किंवा आपल्या कुलदेवीला स्थान द्यायचं आहे आणि मनोभावे प्रार्थना करायची आहे. अखंड गुरुतत्वाला प्रार्थना करायची आहे, मी माझं पूर्ण नाव आज मनोभावे विनंती आणि आवाहन करत आहे. मी अनन्य भावानं माझ्या सर्वस्वाचं समर्पण तुमच्या चरणकमलांजवळ करून मनोभावे तुम्हाला विनंती आणि आवाहन करत आहे. हे गुरुमाई, हे गुरु महाराजा, कृपा करा आणि तुमची अखंड कृपादृष्टी मला नित्य काळासाठी प्राप्त होऊ द्यात. माझ्याकडून माझ्या या जन्मामध्ये
व माझ्या पूर्वीच्या सर्व जन्मांमध्ये सर्व रूपांमध्ये मनवचन कर्मानं ज्या काही चुका झालेल्या आहेत, जी काही नकारात्मक कर्म घडलेली आहेत, जी मला माझ्या आत्ताच्या आयुष्यामध्ये त्रास देत आहेत आणि माझी आध्यात्मिक आणि सर्वांगीण प्रगती या मार्गांमध्ये अडथळे बनत आहेत, त्या सर्व नकारात्मक कर्मांबद्दल मी मनापासून माफी मागून तुम्हाला शरण आलेलो आहे. कृपा करा, मला या नकारात्मक कर्मांबद्दल माफी मिळवून द्या आणि माझा आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग मोकळा करा. अखंड गुरुतत्व माझ्या पाठीशी सदैव आहे. अखंड गुरुतत्व माझ्या पाठीशी सदैव आहे. अखंड गुरुतत्व माझ्या पाठीशी सदैव आहे. हे प्रभू, मला माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत जे काही मिळालेलं आहे ते फक्त आणि फक्त तुमच्या कृपेमुळेच मिळालेलं आहे. तुमच्या कृपेशिवाय काहीच शक्य नाही. मला माझ्या आयुष्यात आणखीन बरीच भरपूर प्रगती करायची आहे आणि त्यासाठी तुमचे कृपा आशीर्वाद खूप 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 महत्त्वाचे आहेत. मी अनन्य भावानं माझ्या सर्वस्वाचं समर्पण करून तुम्हाला शरण आलेलो आहे. कृपा करा, तुमचे आशीर्वाद मला नित्य काळासाठी प्रदान करा. मला ज्ञानाचं दान द्या, मला सेवेचं दान द्या, मला भक्तीचं दान द्या आणि मला क्षमादान द्या. हा मनुष्य देह सोडून जाण्याआधी या समाजासाठी अमूल्य असं योगदान देऊन जायचं आहे. त्यासाठी मला कॅपॅबल बनवा. कृपा करा, कृपा करा, कृपा करा. चेहऱ्यावरती एक सुंदर स्माइल, दोन्ही हात मांड्यांवर रिसिविंग मोडमध्ये, हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने, पाठीचा कणा ताठ, मान सरळ, चेहऱ्यावरती एक सुंदर हास्य आणि काही काळ आपलं लक्ष संपूर्ण आपल्या श्वासांवरती केंद्रित करायचं आहे. रिलॅक्स करायचे आहे संपूर्ण बॉडी आणि मनामध्ये इंटेन्शन द्यायचं आहे, आय एम इन रिसिविंग मोड, आय एम इन रिसिविंग मोड, आय एम इन रिसिविंग मोड. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. कल्पना करायची आहे, एका शांत झाडाच्या खाली एका नदी किनारी आपण बसलेलो आहोत. मंद वाऱ्याची झुरूक हळुवारपणे आपल्या संपूर्ण शरीराला प्रफुल्लित करत आहे. आपल्या आजूबाजूला निसर्गानं सौंदर्याची मुक्त उधळण केलेली आहे. हिरवागार निसर्ग त्याचा गालिचा संपूर्ण धरती मातेवरती पसरलेला आहे. वेगवेगळ्या रंगांची फुलं उमललेली आहेत. बाजूलाच एक सुंदर असं तळं आहे. त्या तळ्यामध्ये
असंख्य अशी बदकं आहेत. फुलांचा मंद सुगंध आपल्या अवतीभोवती दरवळत आहे. वेगवेगळ्या रंगांची सुंदर अशी फुलपाखरं त्या फुलांवरती खेळत आहेत. वेगवेगळ्या प्राण्यांचे पक्ष्यांचे आवाज आपल्या कानावरती पडत आहेत. आणि अत्यंत आनंदानं आपण हे निसर्गाचं सौंदर्य आपल्या डोळ्यामध्ये साठवत आहोत. दूर क्षितिजा पलीकडे एका विशिष्ट ठिकाणी आपली नजर स्थिरावलेली आहे आणि एक सोनेरी रंगाचा तेजस्वी असा प्रकाश त्या क्षितिजावरून आपल्याला खुणावत आहे. आपण आपल्या संपूर्ण शरीराचं भान हरपून गेलेलो आहोत आणि त्या प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करत आहोत. आपल्याला उत्सुकता लागलेली आहे काय आहे त्या ठिकाणी. आपण चालतोय, बसलेले उठलेले आहेत, उठलेले चालत आहेत, चालणारे पळत आहेत आणि आनंदानं त्या सोनेरी तेजाचा पाठलाग आपण करत आहोत. हळूहळू हळूहळू तो तेजाचा गोळा आपल्या जवळ येत आहे, अत्यंत जवळ आलेला आहे. अगदी आपल्याला दिसत आहे अशा ठिकाणी तो आता गोळा आपल्या जवळ आहे. अत्यंत तेजस्वी प्रकाश आपल्या समोर आहे. त्याचं ते तेज आपल्या होल बॉडी 7 चक्र आणि ऑराला प्रभावित करत आहे आणि आपण एक एक पाऊल पुढे टाकून आणखीन त्याच्या जवळ जात आहोत. एक सोनेरी रंगाचं दार त्या प्रकाशाजवळ आपल्याला दिसत आहे. त्या दरवाजामधून आपण पलीकडच्या बाजूला प्रवेश करत आहोत. ज्या ठिकाणी आपण प्रवेश केलेला आहे ते ठिकाण म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, ते आपल्या गुरूंचं स्थान आहे, आपल्या गुरूंचं ठिकाण आहे. ज्या ठिकाणी आपले गुरु विराजमान आहेत त्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहोत. आपल्या समोर एक सुंदर असं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये आपण प्रवेश करत आहोत आणि त्या मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात आपले गुरु विराजमान झालेले आहेत. विशाल असं आपल्या गुरूंचं स्वरूप आपल्या डोळ्यासमोर आहे आणि आपण त्यांच्या चरण कमलांजवळ आहोत. आपल्या गुरूंना वंदन करायचं आहे. मनोभावे त्यांच्या चरण कमलांवरती आपलं मस्तक झुकावायचं आहे. काही काळ आपण आता तिथंच बसणार आहोत. आपल्या श्वासांच्या लयीबरोबर आपण आपल्या गुरूंचा मंत्र जाप करणार आहोत.
ज्यांच्याजवळ गुरुमंत्र असेल ते आपला गुरुमंत्र जपतील. ज्यांच्याजवळ कुठलाच मंत्र नाही ते ओम गुरवे नमः या मंत्राचा जाप करतील. जाप करत असताना श्वास आत घेताना ओम गुरवे, श्वास सोडताना नमः असं चॅन्टिंग करतील. अखंड विश्वाचा जो मंत्र आहे ओम श्री परमहंसाय नमः या मंत्राचं सुद्धा चॅन्टिंग आपण करू शकतो. आपला डावा हात आपल्या हृदय चक्रावरती, उजवा हात आपल्या क्राउन चक्रावरती. आपला गुरुमंत्र जपायला सुरुवात करायची आहे श्वासांसोबत. पुढचे 5 ते 10 मिनिटं आपण गुरुमंत्र जपणार आहोत. श्वास आत जाताना मंत्रामधील निम्मा भाग आणि श्वास बाहेर पडताना मंत्रामधील निम्मा भाग. क्राउन चक्रावरील हातामध्ये जर वेदना चालू झाल्या तर तो हात तुम्ही तुमच्या हृदय चक्रावरती ठेवू शकता. संपूर्ण लक्ष आपलं थर्ड आय वरती केंद्रित करायचं आहे. आपल्या श्वासांवरती केंद्रित करायचं आहे. आपल्या गुरूंचं स्मरण करत गुरूंचा मंत्र जाप करत राहायचं आहे.
मंत्र चॅन्टिंग चालूच ठेवायचं आहे. आणि जे काही मंत्रांचे बोल आपल्या कानावरती पडतील ते आपल्या हृदयामध्ये साठवायचे आहेत. आपला गुरुमंत्र जप चालूच राहील. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मश्रीगुरुपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। अपवित्रपवित्रो वा सर्वावस्थान् गतोऽपि वा यस्मरेत् पुण्डरीकाक्षं सबाह्याभ्यन्तरशुचिः। आवाहनं नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यं तं त्रोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरुं सन्ततमानतोऽस्मि। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादम् शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। यद्वारे निखिलानिलिम्पपरिषत् सिद्धिं विधत्ते निशम् श्रीमश्रीलसितं जगद्गुरुपदं लत्वात्मतृप्तिं गता। लोकाज्ञानपयोदपाटनदुरं श्रीशङ्करं शर्मदं ब्रह्मानन्दसरस्वतीं गुरुवरं ध्यायामि ज्योतिर्मयम्। आवाहनं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। आसनं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। स्नानं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। वस्त्रं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। चन्दनं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। अक्षतान् समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः।
पुष्पं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। धूपं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। दीपं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। आचमनीयं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। नैवेद्यं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। आचमनीयं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। ताम्बूलं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। श्रीफलं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। आरार्तिक्यं कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। आरार्तिक्यं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। आचमनीयं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। पुष्पाञ्जलिं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्रीब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं विश्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणसहितं सद्गुरुं तं नमामि। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। पुष्पाञ्जलिं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। अजूनही आपला गुरुमंत्र चालूच आहे. आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये गुरुतत्व संचारत आहे. गुरुमंत्र चालूच ठेवायचा आहे आणि आपलं संपूर्ण लक्ष आपल्या नाभी केंद्रावरती घेऊन यायचं आहे. हृदय चक्रावरचा हात आपल्या नाभी चक्रावरती ठेवायचा आहे आणि विनंती करायची आहे की माझं गुरुबळ मजबूत होत आहे. अखंड गुरुतत्व माझ्या पाठीशी आहे आणि अनन्य भावानं मी या गुरुतत्वाला शरण जात आहे.
गाऊं नित मंगलाचरण, गणपति मेरे नाथ। करो कृपा मां शारदा, जीव रहे मेरे साथ। वीर देव भक्तन हितकारी, सुर नर मुनि जन के उद्धारी। वाचस्पति सुर गुरु पुरोहित, कमलासन बृहस्पति विराजित। स्वर्ण दंड वर मुद्राधारी, पात्र माल शोभित भुजचारी। है स्वर्णिम आवास तुम्हारा, पीत वदन देवों में न्यारा। स्वर्णारथ प्रभु अति ही सुख कर, पांडुर वर्ण अश्व चले जुत कर। स्वर्ण मुकुट पीतांबर धारी, अंगिरा नंदन गगन विहारी। अज अगम्य अविनाशी स्वामी, अनंत वरिष्ठ सर्वज्ञ नामी। श्रीमत धर्म रूप धन दाता, शरणागत सर्वापद त्राता। पुष्यनाथ ब्रह्म विद्या विशारद, गुण बरने सुरगण मुनि नारद। कठिन तप प्रभास में कीना, शंकर प्रसन्न हो वर दीना। देव गुरु गृहपति कहा, निर्मल मति वाचस्पति पाओ। असुर बने सुर यज्ञ विनाशक, करे सुरक्षित मंत्र से सुरमक। बन कर देवों के उपकारी, दैत्य विनाशे विघ्न निवारी। बृहस्पति धनु मीन के नायक, लोक द्विज नय बुद्धि प्रदायक। मावस वीर वार व्रत धारे, आश्रय दे सर्व पाप निवारे। पीतांबर हल्दी पीला अन्न, शक्कर मधु पुखराज भूलवण। पुस्तक स्वर्ण अश्वदान कर, देवे जीव अनेक सुखद वर। विद्या सिंधु स्वयं कहलाते, भक्तों को सन्मार्ग चलाते। इंद्र किया अपमान अकारण, विश्व रूपा गुरु की धारण। बढ़ा कष्ट सब राज गवाया, दानव ध्वज स्वर्ग लहराया। क्षमा मांग फिर स्तुति कीनी, विपदा सकल जीव हर लीनी। बढ़ा देवों में मान तुम्हारा, कीर्ति गावे सकल संसारा। दोष विसार शरण में लीजे, पुर आनंद प्रभु भर दीजे। सद्गुरु तेरी प्रबल है माया, तेरा पार न कोई पाया। सब तीर्थ गुरु चरण समाए, समझे विरला बहु सुख पाए। अमृत वारिद सदृश वाणी, हृदय धार भये ब्रह्म ज्ञानी। शोभा मुख से बरनी न जाए, देवे भक्ति जीव मन चाही। जो अनाथ ना कोई सहाई, लख 84 पार कराही। प्रथम गुरु का पूजन कीजे, गुरु चरणामृत रुच रुच पीजे। मृग तृष्णा गुरु दर्शन राखी, मिले मुक्ति हो सब जग साखी। चरणन रज सत गुरु सिर धारे, पा गए दास पदारथ सारे। जग के कार्य विहारण दौड़े, गुरु मोह के बंधन तोड़े। पारस माणिक नीलम रत्न, गुरुवर सम्मुख व्यर्थ कल्पना। कर निष्काम भक्ति गुरुवर की, सुंदर छवि धारे सुख कर की। गुरु पताका जो फहराए, मन क्रम वचन ध्यान से ध्याए। काल रूप यम नहीं सतावे, निश्चय गुरुवर पिंड छुड़ावे। भूत पिशाच
पिशाच निकट न आवे, रोगी रोग मुक्त हो जावे, संततिहीन संस्तुति गावे, मंगल होय पुत्र धन पावे, मनु गुण गहि हृदय हर्षावे, स्नेह जीव चरणों में लावे, जीव चालीसा पढ़े पढ़ावे, पूर्ण शांति को पल में पावे, मात पिता के संग मनु गुरु चरण में लीन, कृपा सब पर कीजिए जान जगत में दीन। आपला गुरुमंत्र अजूनही चालू आहे. आपल्या श्वासांना आपल्या मंत्रासोबत जोडायचं आहे. शेवटचा 1 मिनिट आपला उजवा हात आपल्या थर्ड आय चक्रावरती केंद्रित करायचं आहे. हाताचं बोट, उजव्या हाताचं बोट आपल्या थर्ड आय वरती लावायचं आहे. थोडंसं नॉर्मल प्रेस करायचं आहे त्याला. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या क्राउन चक्रावरती. थर्ड आय चक्र, कंठ चक्र, हृदय चक्र, नाभी केंद्र, जननेंद्रिय, मूलाधार चक्र, संपूर्ण शरीर, रिलॅक्स. एक खोल आणि दीर्घ श्वासात आणि हळुवारपणे बाहेर. आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक गुरुला, प्रत्येक शिक्षक, अध्यापक, प्राध्यापक वर्गाला, आपल्या आई वडिलांना, जे ज्या कोणी आपल्या आयुष्याला एक नवा मार्ग दिला, त्या प्रत्येक व्यक्ती, वस्तू, परिस्थितीला आणि या ब्रह्मांडातील अखंड गुरुतत्वाला मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत.
स्वतःची बॉडी, स्वतःचा सोल, स्वतःचं शरीर याला मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत. आणि आपल्या आयुष्यात आलेल्या ए टू झेड अद्याक्षरानं सुरुवात होणाऱ्या प्रत्येक व्यक्ती, वस्तू, परिस्थितीचे मनापासून आभार मानायचे आहेत. त्यांच्याकडून जी आपल्याला शिकवण मिळाली ती शिकवण आपल्या हायेस्ट सेल्फ आणि आपल्या बेस्ट गुडसाठी होती. त्यामुळे ती शिकवण आपल्याला मिळाली. त्या शिकवणीला मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत. एक खोल आणि दीर्घ श्वासात हळुवारपणे बाहेर आणि आपल्या गुरूंना, गुरुतत्वाला विनंती करायची आहे की जे अनुभव आज मला मिळाले, ध्यानाच्या स्थितीमध्ये जे अनुभव आज मला प्राप्त झाले ते माझ्या आयुष्यात सत्यात उतरू देत. ते माझं सत्य मला प्राप्त होऊ देत. तुमची गुरुकृपा अखंड माझ्या पाठीशी राहू देत आणि माझं गुरुतत्व बळकट होऊ देत. दोन्ही हात डोळ्यांवर ठेवत, डोळ्यांवर अंधार करत, चेहऱ्यावर एक सुंदर अशी स्माईल ठेवत डोळे उघडू शकता. सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू सो मच. शेजारी जे आपलं पाणी ठेवलेलं आहे ते पाणी पिऊ शकता. आपल्या घरातील सर्वांना देऊ शकता. घरामध्ये शिंपडू शकता. बोला भारती ताई. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर, भरपूर गुरु आले आयुष्यात आणि तुम्ही एक लाभलात. तर 3 महिन्यात तुम्ही ज्या ज्या प्रोसेस झाल्या त्याच्यामध्ये आम्हाला खूप असं काही एक वेगळी जर्नी तुमच्याकडून करता आली. त्याबद्दल तुमचे आभार. तुम्ही आज गुरूंची ज्या वेळेला प्रार्थना केली तेव्हा सर्व गुरु आठवताना तुम्ही पुन्हा एकदा समोर होता. तुम्हाला अगदी मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तुमच्या चरणाशी नमस्कार. साष्टांग लोटांगण आहे. खरंच खूप छान जर्नी झाली सर तुमच्या बरोबर आणि तुम्ही इतकं सुंदर शिकवता. तर खरंच तुम्ही गुरुस्थानीच आहात. म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सर्वांना मनापासून धन्यवाद. खरं तर मी तुमच्यापेक्षा खूप लहान आहे आणि जे गुरुतत्व आहे ते बळ देत असतं. सो त्या गुरुतत्वाला धन्यवाद. मी फक्त एक माध्यम आहे. मी फक्त एक बोलका पोपट आहे जो तुमच्या जवळ येतो, बडबडतो आणि निघून जातो. त्याच्या पलीकडे माझा काहीच रोल नाही. जे प्राप्त आहे ते पर्याप्त आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला पोचायचे त्या ठिकाणी ते गुरुतत्व तुम्हाला घेऊन जाणार आहे. सो अखंड त्या गुरुतत्वाला प्रणाम. आहेच की, पण तुम्ही पण त्यांच्याशी जोडणारे आमचे तुम्हीच गुरु आहात. त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू सो अगदी मच. हृदयापासून. आणि तुम्ही जे पुढे आम्हाला सर्वांना जे ज्ञान देणार आहे ते आणखीन मिळव. तुमच्याकडे पण तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही परमेश्वराजवळ प्रार्थना. तुम्ही गुरु म्हणून लाभलात ह्या 3 महिन्यात. खूप 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 धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सो मच. कोणाला काय अनुभव शेअर करायचे असतील तर हँड रेज करू शकता. मिलिंद सर बोला. सर, आजचा अनुभव खूपच छान, खूपच पवित्र आणि काय म्हणू त्याला, खूपच ज्ञान देणारा असा होता. आणि हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं, त्यामुळे तुम्हाला आधी खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. खूपच छान अनुभव सर. खूप मस्त, खूप छान वाटलं सर. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. येस. सर, दर्शनाला बोलायचं आहे. हां, बोला दर्शना ताई. बोल. हा सर, आता तुम्हीच गुरु आहात सगळ्यांचे. जसे सगळेजण सांगतायत ते बरोबरच आहे. आणि आजच्या अनुभवाचं सांगायचं झालं तर सर, बरेच बरेच वेगवेगळे
चेहरे, फोटो, घटना अशा डोळ्यासमोर आल्या ज्या काही रिलेव्हंट होत्या, काही नव्हत्या. मला काही आता आठवत नाहीये. आणि तुम्ही प्रत्येक चक्रावरती जेव्हा नाव घेतलं, त्या प्रत्येक चक्रावरती लक्ष गेलं, तिथे हात लावला. आता ध्यानातून जेव्हा बाहेर येत होते, ते एक मला असा झटका लागला सर. हम्म. आणि पूर्ण एकदम जेव्हा बाहेर आलो, मला सगळं आजूबाजूचं सगळं ऐकू येत होतं, सगळं काय होत होतं. एकदम झटका लागला असा आणि तो मला कळला, की मला तो वेगळ्या प्रकारचा झटका लागलाय. आणि त्याच्यानंतर जेव्हा डोळे उघडले, तेव्हा घसा असा कोरडा पडल्यासारखा झाला सर. पण ओव्हरऑल खूप छान वाटलं. खूप सुंदर. आणि आता पाणी मी घरी प्यायला दिलं. माझी मुलगी म्हणते, आई पाणी गोड लागतंय ग. म्हणलं अच्छा. म्हणजे ते मॅजिकचं पाणी आहे. गुरुतत्वाचे आशीर्वाद आहेत त्या पाण्यामध्ये. आज हो. गुरुतत्वासाठी तुमची अटोनमेंट झाली, स्पेशल अटोनमेंट झाली, की जिथं तुमचं गुरुतत्व बळकट केलं जातं. आज आपण शेवटचं जे मंत्र पठन केलं ते बृहस्पती चालिसा होती, जे आपलं बृहस्पतीच्या गुरुतत्वाला बळकटी देण्याचं काम करत असते. ओके सर. थँक्यू सो मच. खूप छान सर. थँक्यू सो मच. थँक्यू. आमचं काहीतरी सगळ्यांचंच पुण्य आहे सर, म्हणून आम्हाला तुम्ही लाभलात. खूप मोठ्या प्रवासाचे साक्षीदार व्हायचं आहे आपल्याला. होणार सर, नक्कीच. थँक्यू सो मच. चलो, सेशन एंड करायचा किंवा अजून कोणाला काय बोलायचं असेल तर हँड रेज करा. सेशन ऑलरेडी आपलं ध्यान संपलेलं आहे. ज्यांना उशीर थँक्यू. होतोय, थँक्यू सर. कामं वगैरे आटपायचे आहेत, ते लेफ्ट केलात तरी चालेल. बोला अंजली ताई. नाही, खूप छान, एकदम शांत वाटलं. आणि थोड्या वेळ तर मध्ये मी गिरनारला पोहोचली होती, पण मला वरचं दर्शन नाही झालं. मी म्हणजे मी काय ते चपला काढल्याय वगैरे ते मला दिसतंय आणि पायऱ्या दिसतात ते, पण मला दत्तगुरूंचं दर्शन नाही झालं. पण मी पोहोचले होते तिथे. साक्षात गिरनार दिसला, याच्या पुढे काय दर्शन पाहिजे ताई. येस, येस. तेच ते तत्व आहे. अखंड स्वरूप आहे. तो हो सर. प्रेझेन्स सर्वत्र आहे. होऊन जाईल ते सुद्धा दर्शन. गुरुचरणी प्रार्थना आहे की लवकरात लवकर तुम्हाला गिरनारची वारी करायला मिळू देत. वा वा. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू सर. अजून कोणाला बोलायचं आहे हँड रेज करा. पुढच्या 5-2-3 घेऊयात आपण. हा बोला वृषाली ताई. खूप छान मेडिटेशन झालं सर. ज्यावेळेस तुम्ही म्हणला की डोळे झाकलेले आपण आणि सोनेरी प्रकाश दिसायला लागला, त्यावेळेस साक्षात मला दत्तगुरू दिसले समोर. खूप सुंदर. आणि आणि सगळ्यांनी सांगितलं तसं खूप चांगले आम्हाला गुरु मिळाले. तुमच्याकडून खूप चांगलं ज्ञान मिळते आम्हाला. त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा आज गुरुपौर्णिमेच्या. सर्वांना थँक्यू. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. सेशन एंड करूयात आपण. 7 वाजत आलेले आहेत. आज जो गुरुमंत्र तुम्ही जपलात श्वासांवरती, तोच गुरुमंत्र आज दिवसभर जपायचा आहे. श्वासांवरती लक्ष केंद्रित करून श्वास आत जाईल त्यावेळी त्या मंत्रांमधला एक भाग, आणि श्वास बाहेर येईल त्यावेळी त्या मंत्रांमधला दुसरा भाग. तो एक दोहा आहे बघा, सासो की माला में सिमरू में तेरा नाम. सो हे गुरुतत्वाला आज आपण समर्पण करायचं आहे, अनन्य भावानं शरण जायचं आहे आणि त्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. श्वासांवरती आपल्या गुरूंचं नाव जोडायचं आहे. गुरूंचं जर आशीर्वाद असतील ना, तर जगातली कुठल्याच गोष्टीची गरज नाही. गुरूंचा जर हात तुमच्या डोक्यावरती असेल, गुरूंची जर सोबत तुम्हाला असेल, तर 33 कोटी देवी देवतांना तुमच्या जवळ यावंच लागतं. तुम्ही 33 कोटी देव घेऊन बसलात आणि गुरु जवळ नाहीये, काहीच उपयोग नाही. पण एक गुरु तुमच्या जवळ आहे तर अखंड ब्रह्मांड तुमच्या पायाशी यायला कमी करत नाही. इतकी गुरूंची महिमा मोठी आहे. सो त्या गुरु तत्वाला शरण जायचं आहे आणि आपल्या श्वासांवरती आपल्या गुरूंचं नाम आज आणि इथून पुढं कंटिन्यू जपत राहायचं आहे. याचे रिझल्ट तुम्हाला मिळतील आणि ते रिझल्ट असे असतील की ते तुम्ही शब्दात सुद्धा वर्णन करू शकणार नाही. इतकेच चांगले रिझल्ट त्याचे मिळतात. पुन्हा एकदा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. सेशन आपण एंड करत आहोत. सेशनमध्ये सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मनवचन कर्मानं काही चुकलं असेल, कमी जास्त बोललो असेल तर मला माफ करा. बोला आशाताई.
हा सर नमस्कार. गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. खूप खूप शुभेच्छा मी ताई. कालचा अनुभव माझा एक शेअर केलाय ग्रुपवरती. हो, पाहिला ताई. खूप सुंदर अनुभव आलेला आहे तो. ऍक्च्युली मला खूपच जाणवलं. म्हणजे काल मला माहित नाही काय, पण ते जे झालं तेवढ्या वेळामध्ये पण मी दिवसभर खूप फ्रेश होते. नाहीतर मी कंटिन्यू अशी म्हणजे नाही का डिप्रेशन मध्ये असल्यासारखे असायचे. पण कालचा दिवस माझा खूप सुंदर गेला. आणि मला काल आता ताईंनी गिरनारचं बोलल्या. मला माझ्या इथला एक मुलगा गेला, त्याने मला काल व्हिडिओ कॉलवर फक्त मंदिर दाखवलंय. आणि आम्हाला गिरनारला सर तुम्ही नेणार आहात. माझी खूप इच्छा आहे जायची, पण आम्हाला सगळ्यांना गिरनारला तुम्ही नेणार आहात. तुम्ही गुरु आहात आमचे. जाऊयात, सगळे जाऊयात गिरनारला. खरंच सर, खूप इच्छा आहे माझी. म्हणजे माझे वडील गेले, वडिलांची इच्छा होती, त्यांना जाता आलं नाही. मी स्वप्नात पाहिले, मी फोटो घेऊन गेली आणि उभी राहिली, "हे घ्या मी दादा तुम्हाला इथे आणलंय म्हणून." आणि माझी इच्छा आहे खूप गिरनारला जायची. सर तुम्ही आम्हाला नेणार आहात गिरनारला. सगळे जाऊयात आपण. जाऊयात सर. थँक्यू. खूप खूप छान वाटतं सर. ध्यानाला बसलं की कुठे हरवतो माहित नाही, पण खूप छान वाटतं. खूप सुंदर ताई. खूप सुंदर. चालेल. धन्यवाद. गुरुकृपा अखंड बरसत राहो तुमच्यावरती आणि तुमच्या मनामधल्या ज्या काही इच्छा आहेत त्या सर्व इच्छा पूर्ण होत, हीच गुरुचरणी धन्यवाद प्रार्थना. सर. धन्यवाद. धन्यवाद. चला, सेशन एंड करूयात. सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू सो मच. हम्म.